श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये महायोगं
म्हणजे मग पियेला आपल्याला काय करावं लागतं, वारंवार आठवण द्यावी लागते, मग तो करून घेतो. त्याप्रमाणे या संतांशिवाय हरीची प्राप्ती नाही. आणि हरीची प्राप्ती म्हणजे या जगामध्ये आपल्याला धन्य होईल. म्हणून समर्थांच्या मनाच्या श्लोकामध्ये आपल्याला सांगतात,
राम सुखे निवाला, कथा ऐकता सर्व तल्लीन झाला, कथा ऐकता सर्व तल्लीन झाला. देह भावना राम बोधे बुडाली, देह भावना राम बोधे बुडाली, मनोवासना राम रूपे बुडाली, मनोवासना राम रूपे बुडाली. जगी धन्य तो राम सुखे निवाला, सुखाकरता कळसी तळमळ. काय सांगितलं? तरी एक वेळ पंढरी सुद्धा. मग आता आपण जाऊन येतो पंढरीला, पण पंढरीचा नियम असा आहे की आपल्याकडून सत्याचं पालन झालं पाहिजे आणि वाचाळपणा आपल्या तोंडातून गेला पाहिजे. अनंत वाचाळ वाचाळपणा जर असेल तर गेल्यावर सुद्धा सुख अनुभवाला येणार नाही. तिथे गेल्यावर आपल्या शरीराच्या शांती करता, पोटाच्या भ्रांती करता मनुष्य खोटं बोलून जातो. कारण ही देहभावना जी आहे ही माणसाला उंचू देते. म्हणून देहभावना बोधे उडाली, हिला उडून द्यायचंय देहभावनेला. मी कोण आहे असं सांगायचं. कोणी कधी विचारलं कोण आहे? वारकरी. बस मी फक्त वारकरी आहे, मला काही माहिती. हा, कोणत्या महाराजांवर त्यांचं नाव सांगायचं, पण आपलं काहीच सांगायचं नाही की मी तूरखेड्याचा मोठा श्रीमंत शेतकरी, काही सांगायचं नाही. एवढा श्रीमंत असून पाहिला अशी पढाई मारायची. कारण आपण आपल्या देहभाव विसरलो. मी फक्त वारकरी आहे, मी दुसरं कोण आहे. आता लोक आले ना पंढरीवर, लोक जातानाही विचारून जातात की आल्यावर सांगतात. 12-13 लोकांनी सांगितलं की दादा कशाचीच आठवण आहे. ते सुख आहे ना, पंढरीचे सुख नाही त्रिभुवन, पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी. प्रत्यक्ष पाहिलो पण त्या सुखाला करता हे सगळे संत तळमळ करून गेले आणि आपल्याला परंपरा ठेवली. आपल्याला फक्त परंपरा सत्यानं पाळायची आहे. परंपरा पाळताना आपल्या हातून चूक व्हायला. आजच एका भक्ताने सांगितलं ना की आशीर्वाद द्या पण चुका सुधरू द्या. चुका कुठे होतात हे ऐकायला पाहिजे. लोभाच्या ठिकाणी चूक होते, कामाच्या ठिकाणी क्रोध होते आणि ईर्षेच्या ठिकाणी चूक. आपली कोणी ईर्ष्या केली की आपण त्याची ईर्ष्या करायला लागतो. त्याला करू द्या. काय म्हणता महाराज? निंदकाचे घर असावे शेजारी, निंदकाचे घर असावे शेजारी, असं म्हटलेलं आहे. पण कोणी कधी विचारलं तुमचं शेजारी कसं आहे तर निंदक आहे असं बोलायचं नाही. आहे तो आपली निंदा करतो पण आपल्या तोंडातून तो निंदक आहे असं बोलायचं. असं ज्या वेळेला होतं तेव्हा या परमात्म्याचं हे जे सुख आहे. ज्ञानेश्वर माऊली जेव्हा पंढरीच्या वारीला निघाली, निवृत्तीनाथांनी सांगितलं की ज्ञानदेवा सोपाना या जगाचा त्रास होतो ना तुम्हाला. म्हणे हो,
काय त्रास होतो, नुसती माधुकरी मागायला गेले तरी म्हणतात की हा आल्यामुळे कावळं सोडला नाही. तर एकदा पंढरीची वारी करा. मग पंढरीच्या वारीला हे 4 भाऊ मिळणार होते आणि यांना जन्माच्या वेळेला ज्या बाईनं मदत केली होती, काय मदत केली होती, तिला मुलं बाळ मुली नव्हती, तिच्या घरी एक गाय होती आणि त्या गाईचं दूध विठ्ठल पंतांना आणि रुक्मिणीला तिने स्वतःच्या हाताने जाऊन तिथे द्यावं. आणि ही मुलं 4 मुलं त्या बाईच्या, कोणी सांगतं कुंभारी नव्हती, कोणी सांगतं धनगर होतं, काय होतं ते काही कुठे प्रमाण नाही, पण एक आत्या होती. ज्ञानोबाला एक आत्या होती, विठ्ठल पंतांना तिने मदत केली म्हणून त्याने त्याला भगिनी मानली होती. जिच्या मनामध्ये आपल्याबद्दल दया उत्पन्न होते ती बहीण दया भगिनी मूर्ती. भागवतामध्ये सांगितलंय बहीण दयेची मूर्ती आहे, पण हिस्सा मागणाऱ्या नाही खाला. आणि तुम्ही जर हिस्सा मागायला लावला असेल बाईला माग तिकडे तर तुम्ही एका बिंबुवाची हिंमत नाही असं कीर्तनात सांगितलं पाहिजे. काय नोटिसा देत आहे? अरे कायदा आहे तो. तुमच्या मनात दया आहे, माझा भाऊ आहे, माझ्या भावाला मी उघड करणार नाही. भगिनी दया मूर्ती. द्रौपदीने दया दाखवली जगामध्ये. ज्या वेळेला राजा परीक्षित जन्माला आला ब्रह्मास्त्राने, पण रडत नव्हता. मुलगं रडलं नाही म्हणजे मेलेलं आहे, रडलं म्हणजे जिवंत आहे. तो रडतो अंजल असतो. तर कुंतीने मंत्र दिला होता, कारण जेव्हा तिला यातना व्हायला लागल्या त्यावेळेला तिने द्रौपदीकडे पाहिलं. द्रौपदी म्हणजे आजी सासूकडे पाहिलं. मग उत्तरेनं कुंतीला की काय करू? आलो म्हणजे त्याचा मंत्र म्हणणार म्हणजे कोणता? कृष्णाय वासुदेवाय परमात्मने प्रणतक्लेशनाशाय कारण तिने या मंत्राचा जप करून सगळे दुःख सहन केलेले आणि तेवढ्या भगवान प्रगट झाले. आणि भगवंतानं, कारण भगवंताने महाभारताच्या युद्धामध्ये काही न्यू केलेलं आणि लोकांना असं वाटत होतं, अजूनही बरेच लोक असं म्हणतात, कीर्तनकारी असं सांगतात देव सुद्धा खोटं बोलले, आपलं काय लावलं असं. तसं नाही आहे. देवाने पाहिलं आता जगाला मला एखादा चमत्कार दाखवला पाहिजे म्हणून कुंती आणि यांच्या समोर, पांडवांच्या समोर भगवान म्हणाले. बरोबर त्याच्या आधी असं होतं, धर्माचा रथ वरती चालला का देवाचा रथ खाली झाला जमिनी, म्हणजे धर्म श्रेष्ठ होता हे तर दाखवून दिलं. पण भगवंताने सांगितलं की हे भगवंता, मी जर धर्माकरता खोटं बोललो असेल तर हा बाळ रडला पाहिजे. देवाने असं म्हटलं की मी धर्माकरता खोटं बोललोय असं म्हटल्यावर राजा परीक्षित रडाला. आपली प्रचिती करून दिली, मी खोटं बोललोय पण कशाकरता बोललोय? धर्मरक्षाया कारण आहे. समजत नाही, काहीची काही विवरण करून टाकतात. देवाने धर्मरक्षावया अवतार केली, धर्मरक्षावया अवतार केली, आपल्या वचनाला पाळण्याकरता परित्राय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. धर्माकरता मी बोललोय. लग्नामध्ये आणि कोणाच्या मरणाच्या वेळा खोटं बोलणं तर पाप नाही, पण कोणाच्या व्यवहारात मात्र खोटं बोलू नये. ते दोन्ही जर असतील समान तर तिथे नीती समजून सांगा. व्यवहारापासून जेवढं राम राहता आलं तेवढं राहावं, कारण व्यवहारामध्ये मिश्रण असतं. वडील सुद्धा खोटा व्यवहार करतात, अरे उडवले पैसे याला कमी द्या असं बोलून टाकतात. आई म्हणते जाऊ द्या ना, गेलं तरी सुद्धा आता कशाला भेदभाव करता. आई अशी बोलते. तर वडील म्हणता नाही,
याने उडवले याला कमी दिलेच पाहिजे. हा मोठा आहे याचे सगळे लग्न झाले यालाही कमी दिले पाहिजे असं निर्णय करता होईल. पण आईमध्ये आणि त्याच्यामुळे सगळे घोटाळे आपल्या मुलीला आपल्या संपत्तीपासून दूर केलं पाहिजे. हे आईचं काम आहे. म्हणजे मुलगी नोकरी देणार नाही भावाच्या विषय हे लक्षात ठेवा. तो दुखतो जाताना सुद्धा शेवटची साडी नेणं काय केलं साडी द्यायची असं बोलेल तो. कडू घास काढायला सुद्धा तयार होणार तुमच्या पोराला पण नेणार नाही. नेलं तर हॉटेलमध्ये गेली दया मूर्ती. तर द्रौपदीने दया केली. काय दया केली? एवढे अन्याय झाले पण गांधारीने सांगितलं होतं की द्रौपदी श्राप देऊ नको. द्रौपदीने श्राप नाही दिला नाही तर तेव्हाच कौरव जळून खया झालं. तिच्या पाठीशी कोण होता? भगवान. कारण द्रौपदी वनामध्ये भगवंताचं प्रवचन एकादशीचं महात्म्य त्याच्यानंतर ऋषी पंचमीचं महात्म्य हे भगवंताने द्रौपदीला आणि पांडवांना वनात सांगितले होते. रामाचं रामतत्व वनामध्ये सांगितलेलं होतं. म्हणून रामकथा ऐकून द्रौपदी तल्लीन झालेली होती. म्हणून कोणीही आपलं वाईट चिंतलं तरी द्रौपदी वाईट चिंतन. कारण तिला ते रामतत्व कळालं. आपण ज्ञानेश्वरी वाचतो, एकनाथी भागवत वाचतो, भगवद्गीता वाचतो आणि भावाला नोटीस देतो. हे पारायणामध्ये पायांची गर्दी सांगून द्यायला पाहिजे नवऱ्याला की मला नया पैशाने घ्यायचा आहे, मला दिलाय मला तयार व्हा. पैशानं सुख मिळत नाही. सुखाला सुखाचं रूप कोण आहे? भगवंत. सर्व सुखाचे आधार. जेवढं जगातलं सुख आहे ते सगळं जसं सागरामध्ये सगळं आहे. आता मुंबईला परवा एक घटना घडली. पहिला पाणी पडला आणि या लोकांनी मुंबईतलं सगळं जे प्लॅस्टिक टाकलं होतं त्या 2 लाटेमध्ये त्याने असं भिक्षा भिकू दाखवून केला. सगळे सरकार देऊन गेले एवढं आलं कुठून म्हणजे तुम्ही टाकलं होतं त्याने तुमचं परत दिलं. सागर सुद्धा ठेवत नाही. जे घाण आहे ते नदीत सुद्धा टाका. ते 10-15 मिनिटाने बाजूला होऊन जाते घाण नदी जाते. त्याप्रमाणे मानवाने आपले दुर्गुण टाकले पाहिजे. आणि कोणत्या नदीमध्ये? आपण तर गंगेला 8 दिवस राहून आलो. जळगावहून दर महिन्याला गंगेच्या स्नानाला जाणाऱ्या बाय पण शेजारचा जो वाईटच होय चिंतता मग कसं काय होईल? काय झालं गंगेचा परिणाम? तर आपलं मन तैसी गंगा वाहे तैसे त्याचे मन भगवंत जाण तया जवळी. मन तसं निर्मळ झालं पाहिजे. आणि मन भगवंताच्या नामस्मरणानं निर्मळ होतं. दुसरं कशाने होत नाही. दुसरं कशाने होत नाही. कारण मन जे आहे हे कर्मानं अमंगल होतं. 2 कर्म आहेत. एक सत्कर्म आणि एक असत कर्म. असत कर्मामध्ये आपण राहत गेलो की मन खराब होत जातं. आणि सत्कर्मामध्ये आपलं मन राहत गेलं की मन प्रसन्न. मन करारे प्रसन्न, मन करारे प्रसन्न, मन बंधन मोक्षाचे कारण. मन बंधन आणि मोक्षाचं कारण. ज्या किल्ल्याने कुलूप उघडतं त्याच किल्ल्याने कुलूप बंद होतं. म्हणून त्याला गुरु किल्ली सांगितली आहे. एकदा मन उघडलं आता तर ओढल्याबरोबर लाख आता तर लाख किती लोकांच्या घरात बसून आला
किल्ली लावायची गरज नाही आताच्या लोकांना, असं आहे. म्हणून हल्ली लोकांना चांगल्या गुरुची गरज नाही. बाजारावर लोकांच्या मागे फिरतात. जो आपल्या चुका सांगेल तो गुरु. तो म्हणेल की तुला खूप धन मिळेल, तुला बाळा धन प्रारब्धाने मिळतं. रोज म्हणतात लोक प्रारब्धेची डोळे धन प्रारब्धेची बाळे मान. आणखी सांगितलंय उद्योगाच्या घरी रिद्धी सिद्धी पाणी अन्नमान धन अन्नमान धन जगी धन्य झाला राम सुखे निवाला. आपला दृष्टांत चाललाय. जी लक्ष्मीबाई तिचं नाव होतं, तिला यांनी सांगितलं आत्या आता दूध काही पाठवू नको. म्हणे बाबा आम्ही वारीला चाललो. आणि म्हणे काय गेले. आता विचारते ज्ञानवाला मी म्हणे आता तू कशी गाय येशील, तुझी गाय कोण सांभाळेल. म्हणे मला गाय कशी सांभाळायची माहिती आहे. आता तुम्ही मोठे झाले ना, आता दुधाची गरज काय नाही. शास्त्र असं सांगतं आयुष्यात गोदान करावं. आत्या सांगते जगाचा पांडुरंगाचा अवतार ज्ञानोबा माणूस नव्हते. अवतार पांडुरंगा नाम ठेवले ज्ञानी. निवृत्तीनाथ माणूस नव्हते, भगवान शंकर होते. ब्रह्मदेव प्रत्यक्ष सोपान होते. आणि आईसाहेब आदिशक्ती होत्या. सदाशिवाचा ज्याने सत्कर्म केलाय त्यांना कोणी दूध देत नव्हतं, अन्न देत नव्हतं. पण या बाईने जगाची पर्वा न करता आपला धर्म पाळला. की जयांना कोणी ना जगती सदा जे अंतरी रडती तया जावो उठवावे जगाला देव मानवावे. म्हणून दूध पाजलं आपल्या गाईचे. गावातल्या लोकांनी तिलाही त्रास दिला, तिने त्रास सहन केला पण धर्म पाळला. म्हणून धर्म पांडवांनी केला, धर्म चांगुनेने केला प्रमाण आपल्याकडे. म्हणून धर्म घडला पाहिजे. आपण भावाचा बहिणीने धर्म उडवतो, भाऊ भावाचा धर्म उडवतो, आई बापांना वागवत नाही, वारी करतात. काही बाय जाऊन आल्या तर सासू सासऱ्यांना वागवता पण दिला तो पाहणार तुमच्याकडे. त्यांची सेवा करा. सेवा हा धर्म आहे. सांगत नाही कीर्तन का अनुग्रह देतात. केली आणि आई वडिलांची सेवा तरच मंत्र घ्यायला आहे, नाही तर माझ्या मंत्राचा परिणाम होणार. नाम मंत्र जप कोटी जाईल बाबा. आणि आद्याच्या पायावर डोकं. जगी धन्य तो राम सुखे निवारा. कथा ऐकता तल्ली आद्या. अगं म्हणून अशाच पवित्र बाईचं दूध, गाईचं दूध तू आम्हाला पाजलं ग. हे एवढं जगाचं दुःख आम्ही सहन केलं, कोणाला काही बोललो नाही. कारण तुझ्यासारख्याच्या घरचं आणि गाई मातेचं पवित्र दूध आमच्या शरीरात गेलं म्हणून आम्ही हे सहन करू शकलो.
बरेच लोक सांगतात आमच्या आईने आम्हाला घडवलं म्हणून आम्ही जगात दुःखातून सुखाने उभं राहिलो, असं लोक प्रमाण देतात. आमच्या आईने घडवलं तसं निवृत्तीनाथाने ज्ञानोबांनी पटकन आत्याच्या बाहेर लोक ठेवलं. सोपान मुक्ताबाई जगाचे नियते धर्म करणाऱ्याच्या पायावर लोक ठेवतात. आमच्या आत्यानं हिस्सा मागितला नाही म्हणून भाचे तुमच्याकडे दसरा दिवाळीला पायावर लोक ठेवावे. आत्यानं तर बापाला खूप रडवलं आहे, काय जातो दसऱ्याच्या पायावर काय या यंत्रानं लोकांना बिघडवलं आहे काही कळत नाही. त्या वड सावित्रीला सुद्धा त्या बाया पूजा करता करता असं बोलते. त्या याला हारतानी गेला बुवा कुठे का बोले ना आपला फोटो आला पाहिजे. आता कीर्तनकाराचा माणूस मोबाईल घेऊन बंद करा, प्रवचनात कीर्तनात बंद करून ठेवायचे. मंत्र तंत्राने मिळतं, मंत्राने तंत्र सुधारतात. जर आपण मंत्र नीट नाही म्हटला तर म्हणून ते या संतांनी सांगितलं तुम्ही बाकीच्या मंत्राच्या भानगडीत करू नका. रामकृष्ण आहे ना, कारण राम म्हणजे सत्य आणि कृष्ण म्हणजे प्रेम. तुमच्यामध्ये सत्य आणि प्रेम आलं, लक्ष्मीबाईमध्ये सत्य आणि प्रेम होतं म्हणून पोरांना दूध पाहिजे. आणि आत्याला घेऊन ज्ञानोबा वारीला गेले. आत्याकरता हळूहळू चाललाय. हे तर योग मार्गाने जाणार होते सगळे, काय लागत होते त्यांच्या योग मार्गाचा प्रभाव पाहायचा असेल तुम्हाला तर परवा म्हणजे दादा या पाण्याच्या बाटल्या सुद्धा फुकट ओझं होतं म्हणे. इतकं लोक यंत्राचं पाणी वाटतं. आपण नुसतं सांगावं की आता काही काही पाहिजे तोपर्यंत पेढे यायला कोणी थोडा कशाचा प्रभाव आहे का? लोक गाड्या भरून रस्त्यामध्ये तयार असतात वारीच्या स्वागताला. त्याचं कारण काय? बरं, या दोनच वाऱ्यांमध्ये जास्ती प्रभाव आहे, ज्ञानोबा आणि तुकोबा. कारण यांनी समाजाकरता देह झिजवला, यांनी मठ बांधलेली, मंदिरं बांधलेली, काही केलं म्हणून देव काळजी दिले देह ज्याचा देव काढण्याकरता दिला दिसतो. रामराया सुदेरे काय आत्याला घेऊन पण घरी म्हणून संत गरीब असो नाही चालवलं जात तुमच्या मुखामावर गाडीत बसून असं करून सुद्धा आजही संत लोकांना देता येईल. दिले पैसे दिला तुमच्या मुखामावर थकले आहे ना, जाऊ दे भाऊ अरे चालू दे, जेवढे चालेल तेवढे, जेवढं चालेल तेवढं चाल, त्याच्या नावाने चाल. जेवढं बोलता येईल तेवढं बोला, त्याचं नाव बोला. आणि जेवढं पाहता येईल त्याचं रूप पहा. कारण हे आपले कॅमेरे आहे, कान कॅमेरा आहे, डोळा कॅमेरा आहे आणि तोंड कॅमेरा आहे, बरोबर कॅच होतो. कीर्तनकाराची चाल एकाने ऐकली की दुसरा बरोबर घडतो. कीर्तनकार बोलला की श्रोते बोलायला लागतात. हे कॅच करा, हे यंत्रातलं कॅच काही उपयोगाचं लक्षात ठेवा. ऐका, सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती, जडू दे. आणि म्हणून ते म्हणतात राम सुखे निवाला. काय झालं, लक्ष्मीबाईला कोणी वारीला नेलं नसतं. ब्रह्मदेवानं, निवृत्तीनाथानं आणि महाविष्णूनं आणि आदिशक्तीनं सांभाळलंय लक्ष्मीबाई. आणि पायी वारी झाली, आत्या झाली वारी. अरे ज्ञानदेवा निवृत्ती असं वाटलं की आता हा देह संपून जावा. हा ज्ञानदेवा बघ रे, एका वारीमध्ये वृत्ती बदलून गेली. एका वारी आत्या काय सोपान देवाने विचारलं, कारण ब्रह्मदेवाला बाकीचं काही ज्ञान नसतं, फक्त उत्पन्न करणे. आणि जेव्हा ते उत्पन्न थांबवायचं असतं तेव्हा ब्रह्मदेवाच्या हातून चूक होते आणि ब्रह्मदेव शरीर टाकून देतो, पुन्हा दुसरं शरीर होतं. म्हणजे कशामुळे घडलं, म्हणजे धर्म पाळला. प्रत्येक युगामध्ये धर्म मोठा आहे. धर्म, अर्थ, काम आणि मग मोक्ष. लक्षात ठेवा, अर्थ पहिल्याने कलियुगामध्ये सगळ्यांनी
अर्थाला पहिला नंबर दिलाय, धर्माला पहिला नंबर द्याल तर लग्न लागल्यावर शेवटपर्यंत आईबापाच्या मनात भीती राहणार नाही. पण अर्थाला महत्व दिलं की भीती राहील, राहील का जाईल, राहील का जाईल, राहील का जाईल. बरेच लोक लग्न झालं सुद्धा उदाहरण टिकल नाही, हे ग्रह काही करत नाही. हे बुद्ध्या इतक्या खराब आहे की लोटून देते ते नवरदेवाला लग्नाच्या आधी. गेला तो इंदोरला मारून टाकलं लोटून. इतक्या दिवसापर्यंत ही मुलगी गुन्हेगार आहे अशी आई वडिलांना जाणीव झाली. वागण्यात दिसतं. खुशी वृत्ती ही व्यक्तिगत स्वार्थाकरता कोणत्या टोकाला जाईल हे सांगता येत नाही. म्हणून आत्या रामनामानं आणि धर्मपालनानं राम सुखे. तेव्हा ज्ञानदेव म्हणाले आत्या या पंढरीचं शरीर सोडलं पाहिजे असं काही नाही. आपली आळंदी सुद्धा पवित्र आहे आणि हा पांडुरंग आळंदीत पण आहे. सिद्धेश्वर महादेव नाही का आपला. म्हणाले हो मग आपण जाऊ आणि तू आळंदीतच सुद्धा. हे चारी भावंड बसले असताना लक्ष्मीबाईने यांच्यासमोर एक दिवशी दिया सोडला. कथा सर्व तल्लीन झाला. रामसुख कळालं तर रामायणाची कथा ऐकताना तल्लीन. शबरी मागच्या जन्मी एका राजाची पत्नी होती आणि तिला कीर्तनाला जायला मिळेना. म्हणून एक दिवशी राजानं नाही जाऊ दिलं, कीर्तनात नाही जायचं. म्हणून ही शबरी प्रयागराज क्षेत्राचा राजा होता आणि प्रयागराजाचा म्हणून मी आंघोळीला जातो, मला विष्णूचं अनुष्ठान करत आहे आणि प्रयागराजामध्ये रात्री देहत्याग केला. आणि ती राजाची पत्नी माद्री देशामध्ये म्हणजे खालच्या कर्नाटकामध्ये शबरी म्हणून भिल्लाच्या घरी जन्माला आली. पण मागच्या जन्माचं कीर्तन कथा ऐकण्याचं प्रेम होतं म्हणून लग्नाच्या दिवशी बकऱ्या मारल्या जाणार होत्या. तो प्रसंग पाहिला आणि आपल्या लग्नाकरता इतके जीव मरतील म्हणून घरातून निघाले. ती पंपा सरोवराच्या ठिकाणी झाडांमध्ये लपून बसली. जे फळ मिळेल आता इथे कुठेतरी गुरु मिळावा म्हणून मातंग ऋषी स्नानाला येतो. मातंगांना पाहिलं आणि हात गुरु पाहिजे म्हणून मातंगाचा आश्रम रात्री 2 वाजेपासून तर सकाळी 3 वाजेपर्यंत तो झाडून काढायचा. अंगण धारीन सद्गुरु राया काय जनाची लाज. मातंगाने पाहिलं खरं ह्या रस्त्यावर आता बरोबर सांगणार असताना हे खायला असतं बरं बिलकुल. म्हणे महाराज कोण झाडा मंगा एकदम झोपा म्हणजे कोण झाडतं याचा तपास करा. तपास केला. शबरी सापडली. गुरुनं सांगितलं शबरी आश्रमामध्ये येऊन कथा ऐकायचा. कथा ऐकता तुला तल्लीन झाली आणि मातंग ऋषीची जायची वेळ झाली. हे शबरी हा आश्रम तुझ्या जागा इथे राम येणार आहे. माझ्या नशिबात रामाची भेट नाही पण राम येथील केवळ माझं हे तेज इथे धगधगत राहील. तुम्ही रामायणात पाहिलं असेल असा वेगळा प्रकार दाखवला होता आणि तो असा धगधग करायचा. गावातल्या लोकांनी मंदिरा आपल्या आश्रमावर बहिष्कार टाकला की इथे शबरी ठेवली म्हणून तिच्या जातीचा विचार. कथा ऐकून श्रीराम मंदिराचा जप दिला. एक दिवशी राम आले आणि शबरीला दर्शन. काय केलं होतं शबरीनं. मातंग ऋषीच्या मुखातून रामकथा आहे. रामकथा काय करते तर सत्याला वाढवते. जसं आपण ऊस लावला, केळी लावली, ज्वारी लावली की त्याला पाणी पूर्ण वारा मिळाला की ते पीक वाढत जातं. त्याप्रमाणे आपल्यामध्ये या संतांनी पेरलेलं हे नाम याला जर आपण उपासना करत राहिलो, सत्संग करत राहिलो, चांगलं ऐकत राहिलो तर आपल्यामध्ये उत्साहरूपी पीक वाढत जातं आणि आपल्याला भगवंताचं कोणतंही कर्म
सत्यानं करावंच लागतं आणि त्याच्याने आपल्याला आवड निर्माण होते. आवड आणि भाव निर्माण झाला की मग आपण नाम घेतो. म्हणून महाराज प्रमाणे येतात, आवडीने भावे हरिनाम घेते, आवडीने भावे हरिनाम घेते, आवडीने भावे हरिनाम घेते, भावे हरिनाम घेते, आणि भाव धरा. बरेच लोक 108 म्हणायचे जप करताना 3 लोक मान उचलून पाहत, अजून झालं नाही का, अजून झालं नाही का. अरे तो मेरू म्हणे त्याच्याकरता ठेवला आहे की तो आला की माळ संपली परत पाहून घ्या. आणि थोड्याने म्हणतात हरिजप करणे, तुटेल धरणे प्रपंचाचे. भाव हा डगमगला नाही पाहिजे. कारण आपण इतके दिवस झाले करतो आहे पण आपल्याला कमी पित्त आणि त्यांना त्याचे महाराज आहे. महाराज म्हणतात बेको रे मागे अमृत फळे, अर्कवृक्ष म्हणजे रुचीचे फळ केळ्यासारखे दिसतात पण ते केळं नाही आहे. आपण जर कडू जिरं पेरलंय तर केळं उगवणार. मग कडू काय आहे तर आपलं कर्म आहे आणि वासना आहे. आणि त्या वासनेनं आपण कर्म करत जातो. लोभ काम हे 2 वासना माणसाला ते कर्म करायला लावतं आणि त्या कर्मानं मनुष्य बंधनामध्ये पडतो. कर्मानुबंधे मनुष्य लोके. या मनुष्य लोकांमध्ये आपल्याला कर्म आणि ते कर्म 2 प्रकारचे आहे, सत आणि असत. असत कर्मानं मनुष्य योनी सोडून खालच्या योनीमध्ये जातो. भागवतामध्ये सरळ दिलं. आणि सत्कर्म केलं तर मनुष्याच्या योनीतून संत जन्मात जातो आणि संत जन्मातून मुक्त होतो. एक संत जन्म मिळावा म्हणून कलियुगामध्ये संत निर्मिती जास्त आहे. पूर्वी ऋषी निर्मिती होती आणि ऋषींचे नियम कडक आहे, संतांचे नियम सरळ आहे. तुम्हाला जसं जमेल तसं करा पण करा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, ही शतवर्षाची गणना. तुम्ही म्हणा वासुदेव. नाथ महाराज ज्ञानोबाने केलं त्याच्यापेक्षा सोपं नाथ महाराजांनी केलं, नाथ महाराजांपेक्षा तुकोबाने केलं, तुकोबापेक्षा सोपं निळोबाने केलं. निळोबाचे अभंग इतके सोडायला सोपे आहे की माणूस जगतो. कारण तुकाराम महाराज गेल्यावर गुरु मानलं. पांडुरंग आले म्हणे नाही मला तुकारामच पाहिजे. शेवटी देवाला तुकाराम, कारण तुकारामाची पावलं जे होते ना तसे फुगीर होते आणि देवाचे पावलं कसे झाले. आता कीर्तनकारांनी 2 किलो सोन्याचे पावलं करून दिले. 2 किलो सोनं, एवढ्या महागाई 2 किलो सोन्याचे पावलं झाले देवाला. दिवाळीला घालायचे, ते दसऱ्याला घालायचे आणि ते पावलं घातले की सगळ्यांना मागे. सोन्यानं देवाला पायाला हात लावता येणार. त्याच्यापेक्षा आपल्या पोराचं नाव सोन्या ठेवते तेव्हा उचलता येईल. आता बघ तुम्ही सोनं कपाटात ठेवले आहे लोखंडामध्ये, लोखंडाच्या किल्ली बंद करत आहे, कोण वापरत आहे काय त्या सोन्याचा उपयोग आहे. सोन्याचं रूप चांगलं आहे पण सोनं वाईट आहे. पण सोन्याच्या रूपाला सुद्धा तेजाचं असेल तर कशात टाकावं लागतं, अग्नी. तसं आपलं हे शरीर सोन्याचं आहे. याला जर उज्ज्वल करायचं असेल तर वैराग्य घ्यावं लागेल. आणि वैराग्य कोणाजवळ भरलं आहे? भगवान शंकराजवळ. वैराग्य योगी शिवशूलपाणी सदा समाधी उमा निवासा त्रिपुरांतकारी अंधुदरीन शंभो मजपोट. आमची एक पोरगी आली, मला गुरुपूजा करायची. तुझी गुरुपूजा शंकर बरोबर. शंकराला काही लागत नाही, ना धोदर ना शाल ना हात. एक नारळ घे, एक तेलाचं पान घे आणि एक जानवर ठेवून देते. ते गुरुची पूजा करून बोलव. शंकराला काही लागत नाही. कारण वैराग्य आहे. काय लावतं भगवान?
भस्म भस्म याचा अर्थ हे सगळं जग एक दिवशी भस्म होणार आहे. भस्म कपाळाला लावणं म्हणजे कोणताही मोह न ठेवणं. शंकराने रूप बदलवून पार्वतीला असं सांगितलं होतं, काय ते शंकराच्या नादी लागते, तो भस्म लावतो, चिता भस्म लावतो. पार्वती म्हणे, ब्राह्मणा तू ब्राह्मणाचं रूप घेऊन आला म्हणे, जर तू दुसरं रूप आणलं असतं ना तर मी तुला मारलं असतं. माझ्या शंकराची निंदा करतो. शंकरानं एवढी परीक्षा पाहिल्यावर नंतर पार्वतीचा स्वीकार केला. सती अवतारामध्ये जेवढे संशय होते तेवढे संशय पार्वती अवतारात रामायण ऐकून संपवले. कथा तल्लीन झाला, पार्वती झाली आहे तल्ली. म्हणून त्याच्याने अध्यात्म रामायण तयार. अध्यात्म रामायणामध्ये भगवान शंकर वक्ता आहे आणि आई साहेब पार्वती श्रोता आहे. आणि अध्यात्म रामायणाहून तुलसी रामायण तयार झालं आणि आपलं भावार्थ रामायण. नाथांनी अध्यात्म रामायणाचा आधार घेतला आहे, तुलसीदासांनी अध्यात्म रामायणाचा आधार घेतला. आपल्या मनाने लिहिले नाही आहे, शंकरानं सांगितलेलं समाजाकरता आणखी सोप्या भाषेमध्ये दिलंय. कारण समाजाला कलियुगामध्ये अर्थ आणि काम याच्याने बुद्धी मलिन राहील म्हणून सोपं केलं आहे. इतकी मलिन बुद्धी झाली आहे. शेवटचं लोक सांगतो, जो महाराज लोकांचा गुरु बनतो तो स्वतःचा फोटो काढतो, छापतो, निकाल ठेवतो. स्वतःचा फोटो स्वतःच विकला जातो. हल्ली एखाद्याला पोट भरू द्या तुमच्या फोटोवर, तुम्हीच का बोलता? काय करताय? आणखी प्रमाण काय देतं? लावलेले असे दुकान, आली असे देत असे दार मग फुकटले. 150 रुपयाचा आहे ना, मग त्याच्यावर 50 रुपये तर पाहिजे, 200 रुपये. स्वतःची विक्री स्वतः. आता तर विक्री नाही, मोबाईल केला की पण फोटो काढून घेतला तुम्ही. आता ते काही पण ते चालले जातं बरं मोबाईलमधून, आपोआप काय बोलायचं. लक्षात ठेवा, आमच्या गुरूंनी ज्यांना गुरु केलं यांनी सहज विचारलं, महाराज तुमचा एखादा फोटो असेल तर मला द्या. म्हणजे इकडे गंगाधर, तुला माझं रूप पाहिजे का? समर्थांच्या उजव्या पायाला जी माती लागली आहे तिथे मी आहे. देखील चरण वैष्णव. काय प्रमाण, काय सांगितलं शिष्याला? माझा फोटो काय पाहतो? समर्थता. समर्थांच्या पायाजवळ तिथे उजव्या पायाला अंगठ्याला माती लागली आहे. त्या मातीत मी आहे, त्या मातीमध्ये मी आहे. म्हणून संतांचे रजकण जे आहे, काय सांगतात महाराज? संतांच्या रजकणानं मानवाची शुद्धी होते. संत जन रज लागता या संतांच्या चरणात तुम्ही घ्या. वाकडीचं रिंगण, ती जी धूळ उडते शेवटच्या क्षणाला, त्याच्यामध्ये लोक घुसून जातात. निष्ठावंत वारकरी आहे, कारण सगळ्या रिंगणामध्ये सगळे संत जमलेले असतात आणि त्यावेळेला तो उठलं की एक वारा सुटतो, त्या धुळेमध्ये लोक लोळतात, लोटांगण घालतात. कारण ते संतांचं रजकण. जसं गोकुळामध्ये भगवान गाई चालून आले की गोरखकणाने देवाचं मुख गोकुळातल्या लोकांना आवडत होतं की गाईच्या पायाची धूळ ज्याच्या मुखाला लागली आहे. तशी त्या पंढरपुरामध्ये त्या रिंगणाची धूळ घेतलेले वारकरी पंढरपुरामध्ये जातात आणि पाय न धुता त्या देवाला पाहतात. आपल्या सगळे पाय धुतले, अरे नाही, इतकी तळमळ लागली आहे. जसं आईला लेकरू बिलगतं तसं त्या पांडुरंगाला. पण तो पांडुरंग इतका 10 मैल लांब राहिलेले असते, तिथे गेले की फक्त कळस पाहता. काय एवढं प्रेम आहे? पळतात 2 किलोमीटर
तुमची दुर्गी असते सगळे पडतात. मृदुंगाला मृदुंग वाजवता वाजवता पडतो, विणावाला विणा सहित पडतो, टाळवाला टाळ सहित पडतो, बुवा सुद्धा पडतो. कारण ते भेटीची आवड आहे. आणि त्यामुळे त्या पडताना भगवंताच्या प्रेमानं तिसऱ्या चरणात महाराज म्हणतात देहभावना राम बोधे भावना राम बोधे भावना कारण मनामध्ये मी कोणी आहे यांच्यासारखा नाही अशी भावना असते. पांडुरंगाच्याकडे गेल्यानंतर कोणाची भावना राहते, सगळ्यांची भावना धुळीमध्ये मिळवून टाकतो. म्हणून उडाली धूळ काय करते, उडते. तशी त्या पंढरीमध्ये गेल्यानंतर मी कोण आहे हे काही वेळ तरी विसरून जातो. कारण देखिले चरण संतांची चरण पाहिजे असतात, जिथे तिथे संतांचे चरण लागलेले असतात. म्हणून ज्ञानोबाची पालखी घ्यायला गावातले सगळे संत आधी पोहोचलेले तिथे जातात, नतमस्तक होतात आणि मग त्यांच्याबरोबर येतात. आम्ही कोणाबरोबर आलो, ज्ञानोबा बरोबर. आम्ही कोणाबरोबर आलो, तुकाबाई बरोबर आलो, निवृत्तीनाथांबरोबर आलो, सोमनाथांबरोबर आलो, मुक्ताबाई बरोबर आलो. आपल्या जळगाव जिल्ह्याचं भाग्य आहे की आपण मुक्ताई बरोबर आलो. लक्षात जाजवल्ले बाकीचे संत तरी लवकर प्रसन्न नाही होणार, खूप आई साहेब त्याबरोबर प्रसन्न होणार. कारण आश्विन शुद्ध प्रतिपदेला प्रकट झाले. प्रत्येक भावाच्या जन्मामध्ये अधिक मास होता, 13 महिन्याच्या मासामध्ये प्रकट झाले. म्हणून हे जगातून वेगळे यांची बरोबरी कोणाकडून होणार नाही, कोणी करू नये. यांच्या नामानं मात्र जीवाची वासना उडून गेली आणि जीवाची वासना उडाली की मनोवासना राम रूपे बुडाली. आता हे बुडाली आणि बुडाली. कारण एकदा मनामध्ये जी वासना आहे ती रामाच्या चरित्रामध्ये बुडाली की माणसाची कशी गत होते हे तिसऱ्या चरणाचे चरित्र उत्तरंगामध्ये सांगितलं. Bye.
अनुग्रहाची कथा राम मंदिरामध्ये मोठे भाऊ लोकांना अनुग्रह देतो आणि या नारायणानं पाहिलं की आपल्या घरी गुरु परंपरा आहे. अनेक लोक येतात आपल्या मोठ्या भावाकडून गुरु मंत्र घेतात. आपण एवढे सूर्याला रोज 108 नमस्कार घालतो, आईला नमस्कार घालतो, हे रामाचं मंदिर झाडतो, पण आपले मोठे भाऊ आपल्याला अनुग्रह देत नाही. मंत्र का देतो?
अशी मनामध्ये तळमळ लागली होती. पण मोठ्या भावाच्या पुढे जास्त बोलायचं नाही, मर्यादा होती. म्हणून घरात काय पाहिजे? मर्यादा. मुलांनी आई वडिलांशी मर्यादेनं बोलावं, मर्यादेने वागावं. एकदम सलोख्याने केव्हा वागायचं आहे? जेवायच्या वेळेला, झोपायच्या वेळेला. जेवताना एकदम सलोखा पाहिजे वडिलांशी आणि झोपताना आईशी. कारण आई जेवढं प्रेमाने झोपवते ना तेवढं वडील झोपतो का मारू? माझा बाप बोलतो, आई म्हणते झोपतो. डोकं दुखत आहे का? डोकं दाबून देते, पाय सोडून देते, पालटा देते, पाठ सोडून देते. तो म्हणून झोपताना आईशी सलोखा आणि जेवताना वडिलांशी सलोखा. कारण वडिलांची सलोखा का? तर जेवताना मर्यादा पाळली की त्या अन्नात मर्यादा येते. आपल्याला मर्यादा पाळायची. म्हणून जेवताना कलह नको घरात. तुमच्या घरामध्ये जर सगळे बरोबर जेवायला बसले तर सलोखा निर्माण होईल. अन्नात भवती भूतानी. हे सगळे आज सगळे काल रात्री व्हिडिओ दाखला तो कोणता तरी एक पदार्थ तयार होतो. त्या पदार्थावर मैदा भिजवलेला होता. त्याच्यावर एक माणूस लोळत होता आणि एक माणूस वरतून पाणी मारत होता त्या माणसाच्या अंगावर की त्याच्या शरीराचा मूळ ते मैद्यात गेला पाहिजे त्याचे पदार्थ. तो व्हिडिओ पाहिला म्हणून सगळीकडे भांडण्यात आला. हे असं चांगलं आहे. पूर्वी ह्या पाव करता लोक सांगायचे ना तिथे मैदा पायाने तोडतात तर लोकांना खोटं वाटेल असं म्हणून करून का माणूस तिथे व्हिडिओ निघाले. कोणाकडून थुकता नको असं करतो मध्ये आई करेल का असं? हात धुएल, उठेल. घरात समजवा लोकांना. परान्नम प्राणघातकम. प्राणाला काय आहे? घातक आहे. म्हणून पंगत देताना कॉन्ट्रॅक्टने द्यायचा. आपल्या घरी समोर शिवाय कोणाची पंगत आहे? ज्ञानोबाची आहे. कॉन्ट्रॅक्ट केलं की तसंच लिहिले ॲसिडची गोळी. गोळी कशाची? ॲसिड. दूध कशाचं? युरियाचं. काय? कारण माणसाने करणं सोडलं. म्हशीवाल्याच्या दुधाला कमी भाव आहे आणि डेअरी केल्यावर भाव जास्त आहे. घ्या ना त्या म्हशीवाल्याकडून, द्या ना त्याला. पण मनुष्याची बुद्धी नाही द्या. आपल्याला अनुग्रह काय मिळत नाही? मर्यादा. मर्यादा पाळली पाळली. आईचे डोळे गेले, आई आंधळी. वडील निवर्तलेले होते आणि सूर्य नमस्कार घालून आपली तीव्र भावना होती. म्हणून एक दिवशी समर्थांनी आपले दोन्ही हात मागे बांधले आणि मारुतीच्या नमस्काराचा परिणाम शरीरात आला. एकदम अनुग्रह झाला. श्रेष्ठींनी हात मारला, नारायण इकडे गेले. हात पुढे कर. हा पेढा घ्या. आम्हाला पेढा नको आहे, आम्हाला अनुग्रह पाहिजे. आम्ही पेढे खाण्या इतके अज्ञान राहिलेलो नाही. अरे नारायणा, तुला अनुग्रह द्यायला अजून वेळ आहे. काळाचा भरोसा नाही. पुढे बाजू सांगितलं. कारण काळाची उडी केव्हा पडेल काय भरोसा? काळाची या उडी पडेल काळाचा भरोसाने आम्हाला मंत्र द्या. श्रेष्ठींना माहिती होतं की हा नारायण आपल्यासारख्याच्या अनुग्रहाच्या लायक नाही. याचा भाग्याचा उदय वेगळा आहे. पण तो दिवस उजळलेल्या भाग्याचा होता. राग आला. रामाला नमस्कार केला आणि आज कोणत्याही परिस्थितीमध्ये अनुग्रह घेणार म्हणजे घेणार. आणि रागाने
गावाच्या बाहेर मारुतीचं मंदिर होतं. त्या मंदिरात गेले. श्रेष्ठी पाहताय नारायण कुठे गेला, नारायण कुठे गेला, नारायण कुठे गेला. कोणाला सापडून म्हणून डोहात उडी मारली आणि डोहामध्ये आपल्या बलाच्या योगानं बराच वेळ बुडून राहिले आणि सगळे लोक गेल्यानंतर डोहातून बाहेर निघाले. ओल्या अंगानं मारुती रायाच्या पुढे गेले. हे मारुती राया, लोक सांगतात की तुम्ही प्रसन्न होता, मी आता तुमच्या पुढे रामनाम घेतो, मला आज कोणत्याही परिस्थितीमध्ये अनुग्रह झालाच पाहिजे. हट्ट धरला मारुती रायाशी. म्हणून मी दोन्ही भजन केली, रामाचरी आणि मारुतीचं भजन चाललंय मारुती. मारुती राया बलभीमा, मारुती राया मारुतीकडे करणी कोट्यावर ठेवला जातो, पण देव मागायला तर तुझ्या घरात मारुतीवर रंगाला लाल पडले. हल्ली बंद यायला लागते, नारळ बांध आश्रमातून लाल पडतो, त्यांना अडकून जातात आपल्याकडून. पण हा मारुती तसं काही देत नाही, कारण हा आतून उभा आहे. त्याचं नाव दास मारुती आहे. तो शेजाराचा मारुती पाहावा लागेल, इथे काही ठेवतो. आमचे बरेच चित्रकार झालं, मला कधी असं पण काहीतरी नजर लावतो. बुवा एवढा मुक्का लावला आहे, एवढं काळ लावलं, कोण नजर लावणार आता? विठोबाला बाहू मुक्का भजन करेला तो एक मुक्का. असं आहे. हा एवढा मुक्का लावल्यावर आता कशा काही नजर लागेल? तुमच्या मनात काहीतरी चिंतूय. काय चिंतू पण मी सुंदर आहे असं वाटतं तुमच्या, तुमच्यापेक्षा देव सुंदर नाही का? गोष्ट म्हणणं तुम्ही सुंदर ते ध्यान उभी विटीवर गेलं कुठे? अरे तुमच्यापेक्षा काही जगात सुंदर आहे. स्वतःला सुंदर मानू नका, स्वतःला कुरूप मानू नका. देवानं जे रूप दिलं आहे त्याच्यात आनंद माना. देव देतो त्याच्यात आनंद माना. समर्थ मारुती रायाशी हट्ट धरून मूर्तीचे पाय धरले. मी उठणार नाही आणि जर अनुग्रह झाला नाही रात्री 2 वाजेपर्यंत तर हे मस्तक तुमच्या चरणावर पडणार. मारुती रायांचं चित्र धरून रात्रीचे 2 वाजले. मारुती राय प्रगट झाले, खट्ट हृदयाशी. त्यांचं चाललं मनोधर्म मार्गम जितेंद्रियम बुद्धिमतां नरेशम वातात्मजं मानवयोगं श्रीराम पाहिलंय मारुती रायाचं घर आणि पायावर डोकं ठेवलं. त्यानंतर तुला मंत्र देण्यात मी समर्थ नाही. पण हेच माझे मोठे भाऊ बोलले होते, ते म्हणता मी समर्थ नाही, तुम्ही म्हणता मी समर्थ नाही, माझा इथं समर्थ कोण आहे? आणि बाईच डोळे लावले. मारुती रायाने लगेच पद्मासन घातलं, ध्यान केलं. आपदाम भरतारम दातारम सर्वसंपदाम लोकाभिरामम श्रीरामम भूयो भूयो नमामि. राम प्रकट झाले. मारुती राय काय उत्तम शिष्य आहे. माझ्याजवळ मंत्र मागत होता, पण याचा अधिकार फार मोठा आहे, याला मी मंत्र देऊ शकत नाही. कारण हा सूर्याला रोज 108 नमस्कार घालतो. तुमच्या वंशातल्या सूर्याची उपासना करतो. मग हा जर तुमच्या वंशातल्या उपासनेचा आहे तर तुम्हाला अनुग्रह देण्याचा माझा कसा का दिला नाही समर्थांना? तो सूर्याची आराधना करतो. म्हणजे तो कोण झाला? तुमचा झाला. तुमच्या माणसाला मी दुसरी बुद्धी शिकवू शकत नाही, कारण मी तुमचा आहे. वडील नाही आज्ञा दिल्यावर मी देऊ शकतो, पण मला नाही. म्हणून अनुग्रह दिल्यावर सुद्धा रावणामध्ये नमस्काराला पाठवावं लागतं. देवाला नमस्कार करून सांग की माझी बुद्धी सद्बुद्धी राहिली
पोरगी पोरगी लग्न करायचं. दुर्बुद्धीचे दोनच गोष्ट आहे, अर्थ आणि काम. या अर्थ कामामुळे बुद्धी आणि रोज हरिपाठात म्हणता बुद्धीचे वैभव अन्याय तुझे, बुद्धीचे वैभव अन्याय तुझे, बुद्धीचे वैभव अन्याय तुझे, गाणे गाणे सगळी सिद्धी जर भगवंताच्या नावाने आहे तर सगळ्यांना उपासना. घरात बाहेर उपासनाला जाण्यापेक्षा घरात उपासना करा. घरात उपासना केली तर आणि बसतील ते घरात करा. घरात उपासना केली की घराचं दैन्य निघून जातं. पाप ताप दैन्य जाय उठा उठी. मग कोणीतरी हरिदास तुमच्या घरी येईल आणि तुम्हाला रामनाम होईल. कोणाला पाहिजे तो हरिदास. हरीची या दासा हरिदा ही दिशा. कोणती दिशा वाईट नाही वैष्णवांना, ना दक्षिण ना उत्तर. आधीच्या उत्तर तो एवढं काही फायदा झाला तर सगळे तिकडे भिंत तिकडे वाने पाडला पण कोणी कीर्तनाला बोलवतच नाही. कीर्तन हे पैसा करता नाही, कीर्तन हे आत्मसुखा करताय. उद्योगाकरता दुसरा उद्योग आहे. लक्षात ठेवा, हे आलं पाहिजे. ज्यांनी ज्यांनी मोठं मंदिर बांधले ना त्या बुवांना मागून मागून पंचायत पडली हे सांभाळेल कोण म्हणजे कोणी सांभाळ. अरे इथे जर खोटं नाटक केलं तर नाव जाईल ना, चिंता पडून जाते. आता काल मला कोणीतरी सांगितलं जालन्याला एक नोट शृंगेरीच्या शंकराचार्याला दिला. आता कुठं राहिलं शृंगेरी का? कारण कोणी सापडत नाही ना. आपला वैष्णवाचा नित्यनेम चालवणारा कोणीतरी सापडलं पाहिजे. नाही तर मग तुम्हाला सगळीकडे व्यवहार ऐकू येतो खोटा व्यवहार का? तर निर्माण केल्यावर पिढी निर्माण केली पाहिजे. जेव्हा पिढी निर्माण होईल तेव्हा घडी बसेल. जोपर्यंत पिढी निर्माण होत नाही तोपर्यंत घडी बसेल. पिढीशिवाय घडी बसणार नाही. समर्थांनी डोळे उघडले. नारायणा डोळे उघडले. रामाला पाहिजे. रामम राजे रामरक्षा पाठवलं. लोकाभिरामम रणरंग धीरम राजीवनेत्रम प्रभुवं कारुण्य रूपम करुणाकरंतम. पायावर डोकं ठेवलं. राम मस्तकावर हात ठेवला. नारायणा सूर्य नमस्कार 108. सूर्याने वंदनाचा मुलगा आहे. आई आंधळी आहे. श्रेष्ठींच्या बद्दलचा दुराग्रह मनातून काढून टाक. त्याच्याशिवाय मंत्र देणार नाही. काय सांगितलं देवा? मोठ्या भावाविषयी मनामध्ये जो दुराग्रह होता त्यांना माहिती होतं. त्यांनी जर अनुग्रह दिला नसता तर दिला असता तर आजचा दिवस तुझा उजाडला नसता. तू अधिकारी आहे म्हणून तुला असं व्यक्तीने त्या दिवशी मंत्र दिला नाही. तू त्यांच्यावरून रागवून निघालाय. त्यांनी आज दिवसभरचं अन्न पाणी खाल्लेलं नाही. तुला मंत्र देतो, घरी सरळ जा. तेच तुझे गुरु आहे असं लक्षात ठेव. पण महाराज मंत्र द्या ना, कारण आज तीव्रता लागलेली. मला अनुग्रह मिळाला पाहिजे. काय जिद्द नाही आहे माणसाची. दोन गोष्टी आहेत, निग्रह आणि अनुग्रह. निग्रह झाल्याशिवाय अनुग्रह टिकत. आता तुमच्याकडे किती बसलेल्या लोकांना आमच्या सगळ्या वारकऱ्यांनी रामकृष्ण हरी मंदिर तुम्ही रामकृष्ण हरी सोडून दिला आणि तिकडचं उत्तर प्रदेशच्या घेऊन आले. मग किती बस काय भाव पडलं. आणि रोज म्हणतात कुठे गेलं ते? कारण योग्य मार्गदर्शन मिळालं नाही. संतांनी
नाही. आणि त्याच्यापेक्षा पहिला मुद्दा म्हणजे सासू सासऱ्यांची सेवा केली नाही, आई बापांची सेवा केली. परत आलो बुवाचं ठिकाणा, त्याच्याशिवाय सोडतात नाही. अरे तो धर्म आहे, धर्म पाळल्याशिवाय गती नाही. आपल्या घरामधला धर्म पाळला गेला पाहिजे. आणि जेव्हा घरात धर्म पाळला जाईल तेव्हा समृद्धी राहील. सगळी समृद्धी कशामुळे होते? धर्मामुळे. धर्म जगाचं मूळ आहे. आज धर्म सुटलाय म्हणून सगळीकडे युद्ध चाललंय, छळ कपट. भारतामध्ये धर्म आहे काही भागाने. मंदिरी कीर्तन चालले असेल, गुरुपौर्णिमा साजरी होत असेल, सगळ्यांचे लक्ष आपल्या गुरुकडे लागले आहे. गुरु महाराज, गुरु जय जय. गुरु महाराज, गुरु जय जय. आणि रामाने सांगितलं महान श्रीराम जय राम जय राम. नारायणा, आजपासून तू कोण आहे? नाही, दास. आणि म्हणून नाशिकला गेल्यावर नाव बदलवलं, रामदास केलं. दास म्हणून आमचा वारकरी कोण आहे? वारकरी. वारकरी वारकरीसाठी नाव नाही, वारकरी. कुठला आहे? कोणत्याही देवाचा वारकरी होऊ शकतो. पण द्वारकेला लोक पाहिजे जातात किंवा वारकरी म्हणतात, वृंदावनात जातात वारकरी म्हणतात. वारकरी म्हणजे दास. आमच्या सगळ्या बुवा लोकांना बुवा शब्द दिला होता. सगळ्यांनी बुवा म्हणून आम्हाला महाराज सांगला. आता परत बुवा सुरू होत आहे. कारण नाही ना, महाराजासारखं लागू शकत नाही ना. बुवा बघा, ऐकत नाही. फक्त महाराज ही जी संत मंडळी होऊन गेली त्यांनाच लावायची. बरं, हे साथीदार जे आहेत ते महाराज लोकांना सरळ लिहून दिलं, काठी वाजा दोषी वा नाही. काय परमपूज्य सद्गुरू ते गजानन महाराज सारखे त्याचे काम करायला लागले. महाराज अनंत राजा. अरे नाही, ऐका ना जरा. त्याला नैष्टिक ब्रह्मचार्य लागतं, इंद्रियांचं बल नाही. आमच्या विठ्ठलवाला पण कोणी बोललं तर हे म्हणाय पंचपणाने आपलं बोलायचं. असे बसायचे ते कीर्तनात काय दुसरं नाही. मी आसनावर सुद्धा बसणार, मी कीर्तनात आलो. आधी बुक्का लावायला गेले तरी बुक्का लावून घेतलं. निष्ठावर आणि नुसता निष्ठा नाही तर देवावरची निष्ठा. जर आपण देवावर निष्ठा नाही ठेवली, विद्वत्तेवर निष्ठा ठेवली तर पुढे आपल्याला अहंकार होतो. म्हणून सांगितलं की तू दास आहे आजपासून. महाराज राय, तुम्ही पण हात ठेवा. यांना राष्ट्राचं काम करायचं आहे. हा फक्त परमार्थ करणार नाही. आणि म्हणून समाधान दिलेलं आहे. आधी प्रपंच करा नेटका, मग लागावे परमार्थाच्या विवेका. प्रपंच सांगून परमार्थ कराल, तेने तुम्ही कष्टी पावाल. म्हणून पूर्वी दिवसभर शेती करायची आणि रात्री भजनाने कीर्तन करायचं. पूर्वी खेड्या गावामध्ये दिवसा भागवत होत नव्हतं, रात्री भागवत व्हायचं 7 ते 9. कारण दिवसा शेती, उद्योगनी सोडायला सांगितला. कर्म करा आणि कर्म करून धर्म ठेवा. हल्ली लोक आळशी होऊन जातात, काही करत नाही. रात्री माणूस पायी माणूस नुकसान होतं. आणि बाबा देवाने केलं नाही, तुझं चुकलं आहे तिथे आलं. कारण जो उद्योग आहे त्या उद्योगाला सत्याची जोड लागली पाहिजे. आता एकादशीला मला 8 ठिकाणी आमंत्रण होतं. पालखी तुम्हाला इथून पालखी घ्या, मंदिर सोडता येणार नाही. कारण देवस्थान आहे तिथे. कोणालाही बसून द्या, बसून द्या. लोक येणार, भेटणार, बोलणार, चालणार. बरोबर.
सणाच्या दिवशी काय केलं म्हणजे रामनवमीला आमच्याकडे तर रात्री काय अरे रामनवमीला मंदिर सोडता येईल कसं नाही? आपलं ते स्थान आहे आणि अनुष्ठान आहे, नुसतं स्थान नाही. इथे बसलं तरी अनुष्ठान आहे, जप केला तर महाअनुष्ठान होईल. चांगला मार्ग सांगितला लोकांना तर महाअनुष्ठान होईल. कारण संतांचं काम आहे मार्ग दाखवून गेले, मार्ग दाखवणं हे संतांचं काम. म्हणून मी सांगतो आई बाबांनी सेवा करा, हा मार्ग आहे. मातृदेव भव पितृदेव शास्त्र सांगतो. आईची सेवा केली, मोठ्या भावाची सेवा केली, वडील वारले होते म्हणून मारुती रायाने अनुग्रह दिला नाही, रामाने मंत्र दिला. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय श्रीराम जय राम जय राम, 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 श्रीराम जय राम जय राम. श्रीराम भजनामध्ये समर्थ दलित झाले, राम गुप्त झाले, हनुमंतराय गुप्त झाले. सकाळचे 4 वाजले, भजन चाललंय मारुती मंदिरात. आजूबाजूच्या लोकांना ऐकून भजन कोण करताय? लोक मंदिरात बोलत तर नारायण श्रीरामाच्या भजनामध्ये मग्न. लोक घरी गेले, श्रेष्ठी नारायण सापडला. मारुतीच्या मंदिरामध्ये भजन. श्रेष्ठी आले, दुरून समर्थांना पाहिजे, झाली कृपा. मारुती राया समर्थ मध्ये आणि श्रेष्ठी प्रदक्षिणा घालताय. मारुती राया आता ती समाधी उतरवा, तो समाधीस्थ झालाय. मारुती रायांना प्रदक्षिणा केली समर्थांनी आणि जशा जशा प्रदक्षिणा वाढत गेल्या तसतसं समर्थांचं शरीर शांत. मनोवासना राम रूपे मन शांत. समर्थ उठले, बाहेर पाहतात श्रेष्ठी जसे निघाले तसे दोन्ही पाय धरले. श्रेष्ठींनी अंगाशी दासा धन्य केलं खूप. धन्यादी दिन संत दर्शनाचा, धन्यादी दिन संत दर्शनाचा, आनंदी दिन संत दर्शनाचा, आपल्या घराचा उद्धार झाला. आपल्याकडे फक्त आजपर्यंत अनुग्रह देण्याची परंपरा होती, आज रामाने तुला अनुग्रह दिला. समर्थांना लक्षात आलं की श्रेष्ठींना कळालं की आपल्याला रामाने अनुग्रह दिला. असं म्हटल्यावर पुन्हा पाय धरले. श्रेष्ठींनी परत दोघी भावांच्या डोळ्यातून अश्रू आले. आज कुळ उद्धर घरी रामापुढे आणलं. मंदिर होतं, रामाचं दर्शन झालं. जामगावला घडली मराठवाड्यात जालन्याला गेलं की तिथून 30 किलोमीटरवर जामगाव आहे. देवीच्या मंदिरावर भागावा रामापुढे गेलं. रामाला पाहिलं बरंच आणि समर्थ पटकन श्रेष्ठीच्या हातून सुटले आणि रामबाई सकाळची वाट पाहते. नारायण कुठे गेला, नारायण कुठे गेला म्हणून आईच्या पायावर डोकं ठेवलं आणि नमस्कार. नारायणा धन्य झाले. आईलाही कळालं की याच्यावर देव कृपा झाली. कारण मारुतीची उपासना तर होतीच, घरचं राम मंदिर तर होतच, समर्थ मंदिर झाडाची पूजा भांडे सगळं घासायचं, पण अनुग्रहाची जिज्ञासा मनामध्ये निग्रह होता आणि निग्रह झाल्यावर अनुग्रह झाला. आपण काय करतो, कोणाचं पाहून घेतो, कोणी सांगितलं की अनुग्रह केल्यासोबत धरण्यावरून असे लोक अनुग्रह घेतात. काही दिवसाने काय केलं देवाने, आमचं 2 बिघे सुद्धा विकायला
संतती आणि संपत्ती ही तो प्रारब्धाने ते आपल्या हाती नाही आहे. अनेक राजे रजवाडे आले आणि काळाच्या ओघात राम कृष्ण आले, काळाच्या ओघात काळ कधी थांबत नाही, म्हणून काळ सुखाने गेला पाहिजे. समर्थ रामनामामध्ये बुडाले, आईने जवळ घेतलं, पाठवून हात फिरवलं आणि त्या दिवसापासून समर्थांचं वागणं एकदम सज्जन झालं. कुठे झाडावर जर एवढं पेंड आहे, तुम्ही फोटो नाही एवढं पेंड आहे, झाडावर खाली पडलं, शेवटपर्यंत पेंड राहील. हट्टी स्वभाव, एकदम छंदी, पण अनुग्रह झाल्यानंतर बदललं पाहिजे. बऱ्याच लोकांनी 40 वर्ष अनुग्रह झाला, पण आज बदलत तो अनुग्रह नाही आहे. अनुग्रह का नाही तर मनात निग्रह नाही, देणाऱ्याने दिलाय पण आपल्या मनात बसला नाही. तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे. आणि मग तुम्हाला गोविंदाकडे मन लागल्यानंतर तुम्ही काय कराल तर महाराज प्रमाण देतात, गोविंद 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 सगळ्या लोकांनी, आईने, भावांनी समोरचं लग्न ठरवून टाकलं. आता केवढा अधिकार होता बा. आणि ती वेळ यायची होती, समर्थ लग्नाला उभे राहिले आणि त्यांनी पाहिलं की गुरुजी म्हणतात सावधान. हा, आता जर आपण सावधनी झालो तर इथे त्याच्याकडून जाईल, म्हणून जे मारली उडी आणि राशीच्या रामकुंडामध्ये बुडी. आणि तिथे गेल्यावर कोणी विचारलं तर नारायण ठोसर नाही, रामदास, रामाचा दास आहे मी, असं सांगितलं. आणि त्या दिवसापासून ही वासना रामनामामध्ये गुरु भावना राम बोले
जय
सदा भक्ती पंचे गावे हरी वाणी तो सभावे सर्व सोडून द्यावे सर्व भावे द्यावे जय जय रघुवीर प्रभाते मनी राम चिंतित रामा हरी रामादी बदावा राजा राघोर साधू सुनये तो जनी तो मानवी धन्य होतो जय जय मना वासना दुष्ट कामानये मना सर्वदा पाप बुद्धी न घोरे मना धर्मदा नीती सोडू नको मना करी सार विचार राहो जय जय रघुवीर समर्थ पाप संकल्प सोडून द्यावा मना सत्य संकल्प जीवी धरावा मना कल्पना वेद विषयाची विकारे घडे हो जनी सर्व चीची जय जय रघुवीर समर्थ मुळे मला क्रोध हा झेल काही नको रे मला राम नाना विकारी नको रे मला सर्वदा अंगीकारी नको रे मला मत्सरूढं अवारू जय जय रघुवीर समर्थ श्रेष्ठ धारिष्ठ जीवी धरावे मना बोलणे नीत शोषित झाले स्वये सर्वदा नम्र वाचे